छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती पराक्रम आणि आग्र्याच्या त्यांच्या सगळं तो पराक्रम ऐकून स्वतः त्यांना भेटायला 1671 रायगडावरती आले. 3 वर्ष ते रायगडावरती राहिले. त्यांनी एक अलौकिक काव्यग्रंथ लिहिला, त्याचं नाव शिवभूषण. आणि या शिवभूषण या काव्यग्रंथामध्ये 382 कवितारूपी छंद आहेत. आणि या छंदांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम, त्यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचं हिंदुत्व त्यांनी मांडलेलं आहे. आणि यातनं जो वीररस निर्माण त्यांनी जो केला आहे, तो कोणताही कवी कोणत्याही राजावर कोणत्याही काव्यातनं जगामध्ये निर्माण करू शकले नाही, एवढा हा वीररस या काव्यामधनं त्यांनी निर्माण केलेला आहे. हे या महाकाव्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जे कविभूषणाने लिहिलं आहे. आणि त्या 382 छंदांमधनं निवडक 21 छंद आम्ही निवडलेत. आणि त्या 21 छंदांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासनं राज्याभिषेकापर्यंतचा त्यांचा गौरवशाली इतिहास उलगडवण्याचं कार्य हे महानाट्य करतं. पत्रकार बंधूंनो, या महानाट्यामध्ये 80 कलाकार आहेत. 80. आणि हे सगळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. आणि त्यामुळे याचं खास वैशिष्ट्य आहे. इथे कोणी सेलिब्रिटी नाही. सेलिब्रिटी फक्त एकच आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. याच्या व्यतिरिक्त सेलिब्रिटी कोणी नाही. परंतु जे सफाईदारपणे समकालीन इतिहासाचा संदर्भ घेऊन जे सादर केलं गेलं आहे त्याला तोड नाही. कारण ज्याप्रमाणे पहिले 7 प्रयोग झाले ते प्रचंड त्याला वाहवा मिळालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळालेला आहे. सगळ्या प्रकारचा सहभाग म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील, म्हणजे विद्यार्थी असून दे, शिक्षक असून दे, पालक असून दे, नाट्यरसिक असून दे, सगळ्यांनी हे गौरवलेलं असं महानाट्य आहे. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याही एक गोष्ट की या महानाट्याचा आमचा जो उद्देश आहे हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. आणि हा उद्देश घेऊनच आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. हे केवळ आम्ही शिवकार्य म्हणून बघतोय. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या घरात भेडसावणारी एक रोजची समस्या आहे, आपल्या मुलांना आलेलं नैराश्य. म्हणजे खरंच आता मी नैराश्यामध्ये आहे, मला डिप्रेशनमध्ये आहे, ही मुलं अभिमानाने सांगतात. आणि त्यांचं नैराश्य घालवण्यासाठी आम्ही पालक त्यांना आयफोन पाहिजे, त्याला जिम पाहिजे, त्याला आणखी मोठी बाईक पाहिजे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी देतो. परंतु हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वीररस आहे तो समोरच्या नाट्यरसिकांच्या मनावर बिंबवण्याचं काम करते. आणि हा वीररस आपल्यातलं नैराश्य दूर करतो. हा वीररस मुलांच्या मनातलं मळप, त्यांच्या मनातलं अपयशाचं जी भीती आहे ती घालवतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कठीण प्रसंग येतात. त्या कठीण प्रसंगांवर मात करण्याचं, त्यावर मात करून यशस्वी होण्याचं काम हा वीररस कविराज भूषणांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काव्यछंदातनं उलगडणारा हा वीररस करतो. त्यासाठी हे महाकाव्य, हे महानाट्य सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, तरुण पिढीने आणि आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक उन्नती साधावी किंवा आर्थिक कोणत्याही प्रकारचं आम्ही त्यातनं काही फायदा मिळवावा अशा प्रकारचं कोणतंही गणित या महानाट्यामध्ये नाही आहे. जास्तीत जास्त अत्यल्प दरामध्ये तिकीट विक्री करून लोकांपर्यंत पोहोचणं, जास्तीत जास्त लोकांनी ते बघणं आणि त्यातला जो वीररस आहे तो आपल्या मनामध्ये बिंबवणं आणि त्याचाच एक आपल्या आचारांमध्ये तो आणणं, हाच या महानाट्याचा उद्देश आहे. हे रेकॉर्डेड आहे, परंतु कविभूषणांचे जे छंद आहेत हे लाईव्ह आहेत. लाईव्ह आहे. हां. आणि कविभूषणांचे छंद आहेत ते प्रत्यक्ष म्हटले असणार तिथे. छंद आहेत ते सगळेच्या सगळे लाईव्ह आहेत, त्यामध्ये लिपसिंग नाही आहे. हे त्याचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे. त्याला फक्त पकवाची साथ असते आणि त्या रिदममध्ये ते छंद पण आहे कविभूषण. हां. भाषा म्हणजे संस्कृत आणि हिंदी मिश्र भाषा. आणि हे छंद सगळे वीररसातले आहेत, हाय पिचमधले आहेत. हे छंद सगळे तालासुरांमध्ये बसवणं हे खूप मोठं काम होतं. त्यामुळे ते आमच्या सगळ्या माणसांनी, सगळ्या आर्टिस्टने हे लिलया केलेलं आहे, ते पेलवलेलं आहे. मग काय म्हणतात का, शिवाजी महाराजांचे समकालीन जे कवी आहेत त्या कवीमध्ये कवींद्र परमानंद आहेत. त्यांनी शिवभारत लिहिलं. शंकरशण सकळकळे म्हणून एक कवी होऊन गेले, त्यांनी एक मराठीत काव्य लिहिले. हे समकालीन आहेत. पण उत्तरेतून आलेला एक माणूस, ज्या वेळेला उत्तरेत औरंगजेबाचं शासन आहे
औरंगजेब सर्वथैव सत्ताधारी आहे, मंदिरं पाडली जात आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, हे सगळं चालू आहे. अशा वेळेला उत्तरेकडून एक माणूस येतो आणि तो शिवचरित्र ऐकून येतो तो, आणि तो म्हणतो की नाही, मला या राजाचं सगळं ऐकायचं आहे. आणि म्हणून तो 3 वर्ष रायगडावर राहतो. तो रायगडावर राहिल्यानंतर त्यांना जे रायगडावर दिसलं किंवा ज्या काही युद्ध झाली त्या युद्धांची माहिती मिळाली, ती युद्धांची माहिती त्यांनी आपल्या ब्रजभाषेत छंद लिहिले. ती छंद लिहिण्याचा प्रकार वेगळा असतो. आज आपल्याला असं वाटतंय, आपण हल्ली म्हणजे हे करतो, उत्तर भारतामध्ये शाळांमध्ये ह्या भूषणचे छंद म्हटले जातात, सामुदायिक म्हटले जातात, आणि ते सामुदायिक म्हणण्यासारखेच आहेत. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, आता सांगितलं वीररस. तो वीररस त्यांनी कसा व्यक्त केला आहे ते फक्त एक छंदच सांगतो मी, की शिवाजी महाराजांबद्दल सांगताना तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांचा धाक किती आहे. तर तो तेव्हा सांगताना असं म्हणतो, चकिता चक्कता चौकी, हे सगळे चकित होतात. चकिता चक्कता चौकी चौकी उठे बार बार, दिल्ली दहसती है चित्ते चाह करे शती, बिल की बदन बिलखात विजय पुरपति फिरंगन की नारी परकती है, थर थर कापत कुतुबशाह गोलकुंट हरिअवस भूप भिरे बरकती है, राजा शिवराज के नगारन की धाक सुनी कहते बादशाह की छाती थरकती है. इतकं ओज फक्त ब्रजभाषेत येऊ शकतं, आणि ते त्यांनी आणलेलं आहे. भूषणच्या अनेक काव्यरचना आहेत. त्याची संहिता लिहिली आहे रणजित हिरलेकर, जे इतिहास संशोधक आहेत देवगडमधून जामसंडे. 1 वर्षापूर्वी गेल्या 6 जूनला आम्ही पहिला प्रयोग केला, त्यानंतर हे सुरू झालेलं आहे. आणि हा शिवकार्य म्हणून प्रकाश देशपांडे सर आमच्या सगळ्या आमचं सगळं नाही काय माहिती काय, आमच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान करा? मी नागरिकांना आवाहन करेन की अरे, शिवछत्रपतींचं जे पराक्रमी जीवन आहे ते जर ऐकायचं असेल, छंदबद्ध ऐकायचं असेल, तर हे नाटक सगळ्यांनी बघायलाच हवं आहे. कारण आत्तापर्यंत आपण मराठीत अनेक नाटकं केली, झाली नाटकं होतात, पण ब्रजभाषेमध्ये एखादा उत्तर भारतातून आलेला कवी जेव्हा महाराजांचं गुणगौरव करतो, ते गुणगौरव कसे आहेत ते ब्रजभाषेत ऐकायला प्रत्येकाने आवर्जून यावं असं मी आवाहन करेन. कारण फार चांगलं नाटक आहे.